परवाच्या दिवशी 10 तारखेला सांगोल्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आदरणीय जयकुमार गोरे साहेब उपस्थित होते। माढा लोकसभेचे माजी खासदार आमचे मार्गदर्शक आमचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब उपस्थित होते आणि ब्रह्मानंदजी पडळकर साहेब उपस्थित होते। त्या दिवशी सांगोला तालुक्यातील काही बऱ्याचशा मोठ्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। त्या दिवशी स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या घरी त्यांच्या बंगल्यावरती कोणता ते अनुचित प्रकार घडला। त्या घडलेल्या प्रकाराचं भारतीय जनता पार्टी कधीही समर्थन करणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब असतील, ब्रह्मानंदजी पडळकर साहेब असतील आणि स्वतः मी जिल्हाध्यक्ष या नात्याने समर्थन कधी करणार नाही। कारण सांगोला तालुक्यामध्ये अशा प्रकारची घटना घडणंच योग्य नाही। ही घडलेली घटना चुकीची आहे आणि भविष्यातही घडणार नाही ही जी मी तुम्हाला खात्री देतो। परंतु राजकारणामध्ये आज सगळीकडे बघत असताना कोणता एखादा प्रचाराच्या सभा असू दे किंवा मोठे मेळाव्याचा अशा वेळेस काही माथेफिरू असतात, काही व्यसनाच्या आहारी गेलेली माणसं असतात, ती त्या सभेमध्ये त्या एखाद्या ठिकाणी काहीतरी विघ्न आणायचं म्हणून नाही, पण त्या व्यसनाच्या आहारी जाऊन काहीतरी कृती करतात। तशात ती कृती असली पाहिजे। त्यासाठी पोलीस प्रशासनाला त्याच दिवशी पालकमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत की त्याचा तडीस लावा आणि कोण आहे त्याच्यावर कठोर कार्यवाही करा। आणि भारतीय जनता पार्टीकडून आज मी त्या दिवशी कार्यक्रम झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पुण्याला भारतीय जनता पार्टीची पश्चिम महाराष्ट्राच्या विभागाचे आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत बैठक होती। तेव्हा मी तिकडे गेलो होतो। मी काल आज सांगोल्यात आलो। त्यानंतर ही घटना सगळीची माहिती घेतली, PI साहेबांना गोगे साहेबांना बोललो आणि त्याचा कोण याचा नेमकं कोण आहे याच्या पाठीमागे त्याच्या पुढे जाऊन चौकशी करा आणि त्याच्यावर कठोर कार्यवाही करा म्हणून सांगितले। परंतु आता दुसरी एक परिस्थिती अशी आहे की काही सध्या मंडळी आहेत, कुठं स्टेटस ठेवणे, काहीतरी करणे, कुठं पक्षाचा उल्लेख करणे, कुठं व्यक्तीचा उल्लेख करणे, प्रत्यक्ष करणे हा होतोय। तर असं कोणी काय करू नये, कारण योग्य तो तपास पोलीस प्रशासन करेल। योग्य तो प्रशासन केल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कार्यवाही नक्की कठोर करतीलच। परंतु यामध्ये भारतीय जनता पार्टी अशा कृतीचं समर्थन कधीही करणार नाही। आमचे नेते आमचे मार्गदर्शक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी याचं समर्थन असल्या गोष्टीचं कधी केलेलं नाही। जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी अशा गोष्टीचं समर्थन केलेलं नाही। रणजित निंबाळकर साहेबांनी अशा गोष्टीचं समर्थन केलेलं नाही आणि मी स्वतः अशा गोष्टीचं जिल्हाध्यक्ष नात्याने समर्थन करणार नाही। त्यामुळे काहीतरी करून काहीतरी जनतेमध्ये गैरसमज निर्माण करणं, अशा चुकीच्या प्रवृत्तीची कोणती कृती घडू नये आणि अशी कृती घडत असेल तर हे योग्य नाही। हे सुद्धा मी PI साहेबांशी बोललेलो आहे, गोगे साहेबांशी बोललेलो आहे। गोगे साहेबांना मगाशी फोन करून याविषयी कल्पना मी दिलेली आहे, समक्ष भेटूनही त्यांना सांगितलेलं आहे की अशा गोष्टी घडू नये। सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या कृती ह्याच्याकडून कधी घडलेल्या नाही आणि भविष्यातही घडणार। जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या हक्काचं आपलं न्यूज